हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छानच असाल. माझा ब्लॉग नाही आला 8-1 दिवसापासनं. थोडंसं काही प्रॉब्लेम्स आणि पाहुणे आलेले होते आणि मोबाईलही माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवताच येत नव्हता. कामही होते बरेच आणि आज मी बनवते आहे ब्लॉग. तर ब्लॉगची सुरुवात होत आहे आपल्या वाळलेल्या हरभऱ्याच्या भाजीपासून. तर ती भाजी बऱ्याच जणांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. जे आपण छोले खातो, ज्याचं ते झाड असतं, त्याच्या जी एकदम कोळी भाजी असते ती वाळून ठेवलेली असते, त्या भाजीची आपण आज भाजी बनवत आहोत. तर आता मस्त तेल तापलं आहे, तेलामध्ये छान असं लसूण जातो आहे. लसणासोबतच आपली जिरं गेलं आहे, ते अगदी सुंदर तडतडत आहे बघा. जिरं मोहरी दोघंही टाकलं आहे छान. आता त्यात जाणार थोडीशी हळद. मलाही रोज असं व्हायचं की अरे आज ब्लॉगच पडला नाही, आज म्हणजे काहीतरी चुकतंय आपलं. पण आता ठीक आहे, आता कंटिन्यू होईल, काय प्रॉब्लेम नाही आहे ना. आता त्याच्यासोबत कढाईमध्ये गेले लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद पण गेली आहे, हिंगही गेला आहे आणि त्याच्यासोबत मी एक कूट तयार केले, शेंगदाणा, थोडीशी लाल मिरची जी असते ती आणि लसूण, तोही त्याच्यासोबतच जाणार आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यासोबत हे चिंचेचं पाणी, चिंच पण टाकली मी त्याच्यामध्ये, कारण ती खूप छान लागते. थोड्या वेळ 5-10 मिनटं मी गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली, म्हणजे मऊसूत होईल ती अशी. आणि यात जाणार इतकं 1 तांब्याभरून पाणी, कारण आम्ही जास्तीत जास्त ही भाजी जास्त कोणी खाणार नाही, कारण कोणाला आवडणारच नाही आहे ही मी, आई आणि बेबीताईच खाणार आहोत. आणि ही आपली वाळलेली भाजी, त्याच्यामध्ये केली आहे थोडंसं डाळीचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ, हे दोघंही मिक्सअप झालेलं आहे. आणि ह्या पाण्याला छान अशी उकळी आली की ही आपली भाजी त्याच्यामध्ये मी टाकून देणार. आणि मीठ एकदम एंडला आपल्याला आवडेल तशा त्यात चवीनुसार टाकायचं, किंवा शेंगदाण्यासोबतच जी आपली लाल तिखट वगैरे टाकलेलं होतं मी त्यासोबत टाकलं तरी चालेल. आता ही भाजी अशी सुंदर अशी मिक्स होते आहे, पूर्ण मिक्स करायची व्यवस्थित, कारण पीठ टाकलेलं असतं ना आपण त्यात, असं गठुळी वगैरे नको व्हायला ती. म्हणजे ही भाजी उन्हाळ्याची भाजी खाण्यासाठी खूप बेस्ट आहे, कारण उन्हाळ्यामध्ये हिरव्या भाजीपाला जास्त मिळत नाही. मग हीच हिरवी भाजी सुकवलेली फॉर्ममध्ये असते, पण जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ती अगदी सुंदर, असं वाटत नाही की ही सुकलेली भाजी आहे म्हणून. असंच माझी आई मेथीचं पण करायची आणि तिला मेथमणी म्हणायची, सुकलेली मेथमणी. तर तिचीही कोरडी भाजी कांदा टाकून, लाल मिरची टाकून, लसूण घालून अगदी सुंदर लागायची ती. आता बऱ्यापैकी नाही करत बायका आता पहिल्यासारखं, कारण मिळतं आता प्रत्येक सीझनमध्ये सगळ्याच गोष्टी मिळतात. पहिले उन्हाळ्यामध्ये नाहीच मिळायचं ना. माझी मावशी तर म्हणायची आम्ही कारले सुकवायचो, वालाची भाजी सुकवायचो सॉरी, असं बोलता ना काहीतरी शब्द निघून जातात. असं तुमचंही होत असेल, त्याच्यामुळे काही नाही, तुम्ही मला सांभाळून घ्याल बरोबर. आणि म्हणजे ज्या भाज्या सुकवून नंतर अगदी सुंदर होतील त्या भाज्या सुकवायचे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेमच नसायचा. ही भाजी नाही तर ती भाजी, असं. म्हणजे बघा किती त्यावेळेसही काही ना काही आयडिया त्यांनी लावलेलीच होती. उन्हाळ्यामध्ये काहीतरी ऑप्शन्स त्यांच्याकडे होतेच. आणि वाळवण वगैरे पण, म्हणजे वडी, कुरडई हे तर असतातच, पण त्याच्यासोबत हिरवाही भाजीपाला काहीतरी पाहिजे. म्हणून मग वालाची शेंगा, मेथी, हे अशा वेगवेगळ्या भाज्या त्या वाळवून आणि उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी, किंवा पावसाळ्यामध्ये स्टार्टिंगला. आणि ही चटणी मी मागे टाकलेली होती, ब्लॉग बनवलेलं ह्या चटणीचा, तर ती संपली आहे. तर एवढी मोठ्या क्वांटिटीमध्ये मी पुन्हा बनवली. आणि इकडे मस्त वड्याची भाजी,
आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही दोघीजणी आलो आहे शॉपिंगला, कारण ब्लँकेट्स वगैरे घ्यायचे होते. घरी पाहिजे होते त्यांना ब्लँकेट. मग बेबीताई आणि मी आम्ही दोघी शॉपिंगला आलेलो आहोत. इथे पुन्हा घर संसाराची जी शॉपिंग आहे, म्हणजे आम्ही एकच गोष्ट घ्यायला गेलो होतो, स्ट्रॉ. त्या आहे स्टीलवाल्या, पण त्याच्यासोबत आम्ही एवढी सगळी शॉपिंग केली. म्हणजे आम्ही 40 रुपयाची स्ट्रॉ घेण्यासाठी गेलो आणि 2000ची शॉपिंग आम्ही दोघीजणी करून आलो. याच्याचसाठी असं वाटतं की नको मॉल, नको आपला किराणा दुकान बरा. गेलं का बाबा एवढी लिस्ट घे आणि दे. शॉपिंग करून आम्ही निघाले आहोत वेदांतसोबत. माझी तर फर्स्ट टाइम आहे वेदांतसोबत. अगदी सुंदर गाडी चालवते. एका ठिकाणी दर्शनासाठी जायचं आहे, तिथे चाललो आहे आम्ही 3-4 आलोक पण आहेत आमच्याबरोबर. आणि चाललं आहे काहीतरी, हळू चालव, जोरात चालव, असं कर तसं कर, बेबीताईंचं बोलणं. आणि वेदांचं म्हणणं, मी 4 व्हीलर अगदी प्रॉपर चालवू शकतो, 2 व्हीलरची मी गॅरंटी नाही देत, कारण मी पण एक्सपिरियन्स केलं 2 व्हीलरचं त्यांच्यासोबत. भीती वाटते अक्षरशः कधी कधी तर. आणि इथे काहीतरी गप्पा मारताना वेदांत, आलोक आणि मनीषा दी बोलताना तर आम्ही बेबीज बोलतो, कारण बेबो एक आणि बेबी ही दुसरी, ही मोठी बेबी आमच्या घरातली. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी, कारण संध्याकाळी यांना जायचं आहे. मी बोलली ना, पाहुणे आले पण मला ब्लॉग बनवताच आला नाही. तर चला मग भेटूया अशाच एका छानशा सुंदरशा व्हिडिओमध्ये. आता मी माझे ब्लॉग स्किप करणार नाही. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.